श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। सजेति सिन्धुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिपतमसां राशिन्नाशयति या तुषारावृता या वीणा देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। अविरलमदजलनिवहं भ्रमरकुलानितसेवितकपोलम् अभिमतफलदातारं कामेशं गणपतिं वन्दे। अनेन प्रीयतां देवो भगवान् सिद्धीनां पतिः श्रीगजाननः पूर्वैषामस्माकं कुलदैवतं। नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः। नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणताः स्मतां हरे नमः। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। कुंडलीक वरदे हर विठ्ठल, सीताकांत स्मरण जय जय राम, पार्वती पते हर हर महादेव, श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः। धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, भासे जना भुवरी, भासे जना भुवरी। दीक्षा देव निजो जगतिया, दीक्षा देव निजो जगतिया, बद्धास हो उद्धरी, बद्धास हो उद्धरी। वाणीने वदता भागवती कथा, वाणीने वदता भागवती कथा, व्यासा प्रति भासला, व्यासा प्रति भासला। दोहा गुरु श्री जनार्दन असा, तोहा गुरु श्री जनार्दन असा, पाटांगणी शोभला, पाटांगणी सद्गुरुनाथ महाराज की जय। हरे नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। सूत उवाच नमो धर्माय महते नमः कृष्णाय वेदसे, ब्राह्मणेभ्यो नमस्कृत्य धर्मान् वक्षे सनातनान्। सूत शौनकादिकाला सांगू लागले, याप्रमाणे महर्षी वेदव्यास यांनी ज्या 18 पुराणांची रचना केली, त्यापैकी भागवत हे पुराण परिपूर्ण अशा प्रकारचं पुराण आहे की ज्या पुराणांनी व्यासांना शांती मिळाली, व्यासांच्या मनाला जी अशांतता प्राप्त झालेली होती त्यावरचा उपाय म्हणून, रामबाण उपाय म्हणून या ठिकाणी भागवत ग्रंथाची निर्मिती झाल्यानंतरच त्यांना शांती, मनस्वास्थ्य प्राप्त झालं। आणि त्यामुळे भागवत ग्रंथ हा एक असा ग्रंथ आहे की जो प्रत्यक्ष कल्पवृक्ष आहे, नव्हे कल्पवृक्षाचं फळ आहे। या ठिकाणी हा भागवत ग्रंथ रसिक लोकांनीच आत्मसात करावा, भक्त लोकांनीच या भागवत धर्माचं आणि भागवत ग्रंथाचं अनुशीलन परिशीलन करावं। आणि म्हणून हा भागवत ग्रंथ निगम कल्पतरोर गलितम फलम शुकमुखादमृत द्रव संयुतम, हा प्रत्यक्ष कल्पवृक्षाचं फळ असलेला हा भागवत, कल्पतरूचं फळ असलेला भागवत ग्रंथ भक्तिप्रधान आहे। सात्वत म्हणजे सत्वप्रधान धर्म या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे। नमो धर्माय महते नमः कृष्णाय वेदसे, ब्राह्मणेभ्यो नमस्कृत्य धर्मान् वक्षे सनातनान्। या ठिकाणी नियमानुसार, अगदी परंपरेनुसार या भागवत ग्रंथाचं विवरण आपण चातुर्मास्यामध्ये यावर्षी 5 महिने आलेले होते, या 5 महिन्यामध्ये केलं। आज दशमी आहे, कार्तिक शुद्ध दशमी, भागवत समाप्ती या दृष्टीने या दिवसाला विशेष महत्त्व आहे। आणि परंपरेनुसार भागवताचे 12व्या स्कंदातील शेवटचे 2 अध्याय या ठिकाणी आज आपल्याला कथन करायचे। या 12वा आणि 13वा अध्याय, यापैकी 12व्या अध्यायाचा प्रारंभ
भागवताची संक्षिप्त विषय सूची सांगण्यासाठी झालेला आहे. पहिल्यांदा धर्माला नमस्कार केलाय. नमो धर्माय महते. सूत म्हणतात शौनकादिका हो, धर्माला नमस्कार असो. नमः कृष्णाय वेधसे ब्राह्मणेभ्यो नमस्कृत्य धर्मान वक्षे सनातनान. आधी धर्माला, मग श्रीकृष्णाला, त्याचप्रमाणे ब्राह्मणाला म्हणजे विद्वान अशा प्रकारच्या श्रेष्ठ तत्वज्ञानांना, आणि धर्मान वक्षे सनातनान यांना नमस्कार करून मी धर्माचं सनातन तत्व आपणाला सांगतो. धर्माला या ठिकाणी नमस्कार का केला? नमो धर्माय महते. हा धर्म कोण आहे? हा धर्म आमच्या जीवनाचा आधार आहे. प्रत्येकाच्या जीवनाचा आधार धर्म आहे. मानव धर्म ज्याला आपण म्हणतो, ज्याला आपण ईश्वराने मुद्दाम मानवाचं कल्याण होण्यासाठी यज्ञ या धर्माची स्थापना केली. ओम यज्ञेन यज्ञम यजंत देवास्तान धर्माणि प्रथमान्यासन. पहिल्यांदा यज्ञ धर्माची स्थापना झाली. हा धर्म धारणात धर्म हा अशी धर्माची व्याख्या केलेली आहे. जो धारणा करतो तो धर्म, ज्यामुळे समाजाची संधारणा होते तो धर्म. आणि म्हणून धर्माय महते, धर्माला नमस्कार केलाय. महत्व धर्माला आहे. हा धर्म कशा पद्धतीचा आहे? तर अभ्युदय आणि निःश्रेयस. धर्माच्या व्याख्या करत असताना अनेक व्याख्याकारांनी यतो अभ्युदय निःश्रेयस सिद्धी स धर्म. अभ्युदय आणि निःश्रेयस म्हणजे भौतिक आणि अभौतिक, प्रापंचिक आणि पारमार्थिक असं दोन्ही कल्याण ज्यामध्ये अपेक्षित आहे तोच अभ्युदय आणि निःश्रेयस साधणारा तो खरा धर्म असं म्हटलंय. धर्मेण हन्यते व्याधी. या ठिकाणी धर्माने माणसाची व्याधी नष्ट होते. धर्मेण हन्यते ग्रहा आणि धर्मेण हन्यते शत्रू यतः धर्मस्ततो जयः. जिथे धर्म आहे तिथे जय आहे. जिथे धर्म आहे तिथे विजय आहे. जिथे धर्म आहे तिथे मानवाचं कल्याण आहे. आणि म्हणून कल्याणासाठी, आत्मकल्याणासाठी, पारलौकिक कल्याण, प्रापंचिक कल्याण आणि पारमार्थिक कल्याण या सर्वांच्यासाठी, त्याचप्रमाणे अधिदैविक, अधिभौतिक आणि आध्यात्मिक तिन्ही व्याधींच्या नष्टतेसाठी धर्माचं आचरण आवश्यक आहे. व्यास महर्षी म्हणतात ऊर्ध्वबाहू विरोम्यश न च कच्चित् शृणोति मे. मोठ व्यासांच्या सारखे श्रेष्ठ दर्जाचे अधिकारी हे सुद्धा म्हणतात ऊर्ध्वबाहू विरोम्यश. अहो मी वर हात करून लोकांना सांगतोय, अहो धर्माचं पालन करा, धर्माचं पालन करा. अहो म्हातारे लोक दुसरं काय सांगणार? वृद्ध लोक आजही लोकांना सांगतात अरे नीट वागा, नीट वागा. का? अहो नीट वागा, चांगलं वागा, की ज्यामुळे समाजाचं आणि तुमचंही कल्याण होईल. परंतु न च कश्चित् शृणोति मे. परंतु माझं कुणी ऐकत नाही. काय करावं? कारण सुखार्था सर्वभूतानां मता सर्वा प्रवृत्तया. सुखासाठी सर्व प्रकारचे शास्त्र, त्या सर्व प्रकारचे पुराण, सर्व प्रकारचे वाङ्मय निर्माण झालं केवळ सुखासाठी. मानवाचं कल्याण व्हावं, मानवाला सुख प्राप्त व्हावं यासाठी निर्माण झालं. पण माणसं जर धर्माचंच आचरण करत नसतील तर त्यांना सुख कसं प्राप्त होईल? म्हणून सुखंतुन तुन बिना धर्मा. धर्माशिवाय सुख नाही. आणि म्हणून या ठिकाणी शांती आणि सुख जर प्राप्त करायचं असेल तर धर्माची गरज आहे. जैमिनीने चोदनार लक्षणोर्थो धर्म असं म्हटलंय. त्याप्रमाणे पात्रे दानम मते कृष्णे माता पित्रोस्तु पूजनम. शब्दकल्पद्रुमामध्ये धर्माची व्याख्या काय सांगितली ते सांगतो. प्रत्येकाने धर्माची व्याख्या कशी केली आहे हा आजचा मुद्दा आहे या ठिकाणी चिंतनाचा. व्यासांनी केली जी व्याख्या आहे ती आपण बघितली की धारणात धर्म हा. त्याचप्रमाणे अभ्युदय आणि निःश्रेयस म्हणजे धर्म अशी एक व्याख्या करण्यात आलेली आहे. तसंच जैमिनीनी चोदना लक्षणोर्थो धर्म हा. जैमिनी हे व्यासांचे शिष्य होते तेव्हा त्यांनी चोदना लक्षणार्थो धर्म हा. धर्म हा कशासाठी आहे तर माणसाला प्रवृत्तीकारक आहे. प्रवृत्ती माणसाची व्हावी म्हणजे काहीतरी काम करण्याची प्रवृत्ती व्हावी, म्हणून काहीतरी प्रलोभन जसं आपण ठेवतो त्याप्रमाणे. त्यानंतर जसं उदाहरणार्थ डिग्री मिळवायची तर आपल्याला अभ्यास करावा अशा प्रकारची इच्छा का होते तर अरे आपल्याला क्लास मिळाला पाहिजे. म्हणजे क्लास मिळणं, डिग्री मिळणं ही सुद्धा एक प्रवृत्तीच आहे. कारण क्लासने काय होईल म्हणजे चांगलं आपल्याला नोकरी मिळेल असं आपल्याला वाटतं, म्हणून आपण अभ्यास करतो. म्हणजे याच्या मागे एक भूमिका आहे प्रवृत्तीची. शब्दकल्पद्रुमामध्ये व्याख्या केली आहे पात्रे दानम मते कृष्णे माता पित्रोस्तु पूजनम श्रद्धा बलिमुगवाम ग्रास षड्विध धर्मलक्षणम. 6 प्रकारचं धर्मलक्षण सांगितलंय. पात्रे दानम
सत्पात्री दान केलं पाहिजे. दान तुम्ही आम्ही म्हणतो हो आम्ही खूप दान केला, धर्म केला, काय हो आम्हाला व्याधी संपल्या नाहीत. ते म्हणजे कोणाला दान धर्म केला? अहो अपात्र, समजा जर पाऊस पडला कुठं खडकावर, मग काय उगवणार आहे तिथं? खडकावर पाऊस पडला, मुरमाड जमिनीवर पाऊस पडला तर काही उगवणार नाही. सुपीक जमिनीवर पाऊस पडला तर उगवेल. म्हणजे सत्पात्री दान असेल तर त्याचा फायदा होईल, म्हणून पात्रे दानम असं म्हटलंय. मती कृष्णे, भगवंताशी एकरूपता. मती म्हणजे बुद्धी. माता पितृस्तु पूजनम, आई वडिलांचं पूजन. आई वडिलांना ईश्वर मानणं. आई म्हणजे तीर्थ आहे, वडील म्हणजे तीर्थ आहे, आणि त्यांचं पूजन म्हणजे भगवंताची पूजा आहे असं मानणं. धर्म म्हणजे काय हे सांगायले. धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे नुसतं भमभम नाही. धर्म म्हणजे नुसतं हिंडत फिरत राहणार नाही. धर्म म्हणजे टिळा टोपी माळा गळा म्हणजे धर्म नाही. धर्म म्हणजे पात्रे दानम, सत्पात्री दान करा. मते कृष्णे, भगवंताशी तुमची बुद्धी एकरूप करा. माता पितृस्तु पूजनम, माता आणि पितर, वडील आणि आई यांचं, आणि आई वडिलाप्रमाणे जे कोणी वृद्ध असतील त्यांची सेवा करा. श्रद्धा बलिम गवाम ग्रासा, बली द्या. त्याप्रमाणे गाईला गोग्रास अर्पण करा. षड्विध धर्म लक्षणम, हे 6 प्रकारचे धर्म लक्षण आहे. त्याप्रमाणे पुराणांनी सुद्धा वेद प्रणितो धर्मो, हे धर्म तत्पर्याय. वेदाने सांगितला तो धर्म, वेद विहित तो धर्म आणि वेद विरहित तो अधर्म असं स्पष्ट सांगितलंय. म्हणून अहिंसा सत्य असते शौचम इंद्रिय निग्रह यते धर्म समासेन चातुर्वर्णी. चातुर्वर्ण्यांच्यासाठी 4 वर्णासाठी एकच धर्म सांगितला. अहिंसा, सत्य, अस्तेय, शौच, इंद्रिय निग्रह, सदाचार संपन्नता. त्याप्रमाणे हे सगळं म्हणजे धर्म आहे. आणि म्हणून नवधर्माय महते, त्या धर्माला नमस्कार असो जो धर्म आमची धारणा करतो. हा धर्म कोणता आहे हो? ते म्हणतात हा धर्म सनातन आहे. आता पहा, मुद्दाम हा शब्द लक्षात घेण्यासारखा आहे. धर्म कोणता सांगितलाय? सनातन धर्म. सनातन म्हणजे जो धर्म कायम अस्तित्वात असतो त्याला म्हणतात सनातन. सनातन शब्दाच्या व्याख्या करताना सदाभव सनातन असं म्हटलंय. जो कायम आहे, जो टिकलेला आहे, जो कायम स्वरूपी आहे, जो त्याच्यापासून जात नाही, म्हणजे त्याचा गुण किंवा त्याच्या द्रव्यापासून तो अलग होत नाही. गुण आणि द्रव्य यांच्या रूपाने धर्म अस्तित्वात असतो. या ठिकाणी गुणद्रव्य कोणते? समजा उदाहरणार्थ अग्नी आहे. अग्नीचा धर्म काय हो? पोळणे, गरम असणे, उष्णता, हा अग्नीचा धर्म आहे. समजा अग्नीने धर्म सोडला, मग अग्नीने धर्म सोडला तर तो अग्नीच नाही. त्याला कोणी अग्नी म्हणेल का? नाही म्हणणार, कारण तिथे धर्म नाही अग्नीचा. आपण कोळसा हातात घेतला विजलेला, काय पोळेल का? नाही. अहो तिथे अग्नीच नाहीये. म्हणजे अग्नीचा धर्म जर पोळण्याचा आहे तो त्याला सोडून असू शकत नाही, म्हणून त्याला आपण अग्नी म्हणू शकत नाही. त्याला आपण कोळसा म्हणू, अग्नी म्हणणार नाही. म्हणून या ठिकाणी ते म्हणतात की सदाभव सनातन. त्याप्रमाणे सनातनयती सनातन. सन म्हणजे असणे, सन म्हणजे अस्तित्व. सत सतौ संतः, जे अस्तित्वात असतं, जे कायमस्वरूपी टिकतं आणि जे सत्य स्वरूपात असतं त्याला म्हणतात धर्म. आणि साक्षात धर्मस्य लक्षणम प्रवृत्ती निवृत्ती. यज्ञ, अध्ययन, दान हे धर्म सांगितले. मैत्री संस्थापको यत्र विश्वशांती सनातन आहे. विश्वाची शांती ज्यामुळे प्राप्त होईल त्याला सनातन म्हणतात. मैत्री संस्थापको यत्र, ज्यामुळे जगामध्ये सुख नांदतं, जगामध्ये आनंद नांदतो, विश्वशांती नांदते, मैत्री नांदते. आणि मैत्री संस्थापको यत्र विश्वशांती विधेयकः सनातनाय धर्माय तस्मै नित्यम नमो नमः. म्हणून धर्म सनातन म्हणजे कायमस्वरूपी टिकणारा, नित्य असलेला. सनातना श्वासौ म्हणजे नित्य. म्हणून सा परानुभक्ती ईश्वरी पूजेश्वर भक्ती. याप्रमाणे हे म्हणतात नमो धर्माय महते, नमो कृष्णाय वेधसे, नमः कृष्णाय वेधसे. कृष्णायला नमस्कार असो, भगवान गोपाल कृष्णाला नमस्कार असो, जो या धर्माचा अधिष्ठाता आहे, जो या धर्माची धारणा करतो. भगवान स्वतः या ठिकाणी पृथ्वी तलावर अवतीर्ण झाले, नाना अवतार धारण करतात आणि धर्माची पुन्हा पुन्हा स्थापना करतात. हा धर्म ब्राह्मणेभ्यो नमस्कृत्य, आणि हा धर्म जो धारण करतो त्याला नमस्कार असो. म्हणजे धर्माला नमस्कार, धर्माची संस्थापना ज्यांनी केली त्यांना नमस्कार, आणि धर्माची आपण धारणा केली म्हणजे धर्माने वागणं हे सुद्धा तो धर्मच असतो. धर्माने वागणारा सुद्धा धर्मी झाला. ज्याला समजा धर्मी म्हणजे काय? गोडी. उदाहरणार्थ साखर ही गोड आहे,
म्हणजे गोडी हा गुण साखरेत आहे. साखर ही गोड आहे कारण गोडी हा गुण साखरेत आहे. त्याप्रमाणे आपण जर धर्माने वागलं तर धर्म आपल्यामध्ये येतो. म्हणून धर्मो रक्षती रक्षिता. जो धर्माचं रक्षण करतो धर्म त्याचं रक्षण करतो. आणि जो धर्माने वागतो त्याच्या अंतःकरणामध्ये धर्म परिपूर्ण स्वरूपात राहतो. आणि धर्म हा दाखवणारी गोष्ट नाहीये. धर्म म्हणजे काय हो तुम्ही म्हणाल, धर्म म्हणजे काय, दाखवण्याची गोष्ट नाहीये. धर्म ही अस्तित्वात असते पण ती व्यक्तीमुळे टिकतो. तो धर्माचं आचरण करणाऱ्या व्यक्ती जर वाढल्या, म्हणून तर माऊलींनी या ठिकाणी जेव्हा आपल्या समोर पसायदान लिहिलं तेव्हा त्यामध्ये त्यांनी सांगितलं की हजारो अशा प्रकारची माणसं निर्माण व्हावेत की ज्यांच्यामध्ये सत्य, अस्तेय, क्षमा या सगळ्या गोष्टी ज्यांच्यामध्ये, अशा प्रकारच्या संतांचं, भक्तांची मांदियाळी त्यांनी अपेक्षा केली आहे. म्हणून संतांची मांदियाळी निर्माण व्हावी. संतांच्या या ठिकाणी एक संत उपयोगाचा नाही, एक माणूस धर्माने वागून चालणार नाही, तर हजारो लोक धर्माने वागणारे असले तर धर्म टिकेल. म्हणून ब्राह्मणेभ्यो नमस्कृत्य, ब्राह्मण शब्दाचा अर्थ जातीवाचक नाहीये, तर जो धर्माने वागतो, ज्याच्या अंतःकरणात धर्म आहे, ज्याच्या वागण्यात आणि बोलण्यात धर्म आहे, त्याला म्हणतात ब्राह्मण. तो ज्ञानी, त्याला म्हणतात ज्ञानसंपन्न. धर्मान बक्षे सनातनान. आता हा धर्म कसा आहे ते मी सांगणार आहे. भगवद्भिरी अधम पृष्ठो नराणाम पुरुषो चितम. ज्या भगवंतांचं नारायणो ऋषिकेशो भगवान सात्वतांपती, या ठिकाणी सात्वतपती असलेल्या भगवंताचं विवरण करण्यात आलेलं आहे. आपण कालच पाहिलं की चतुर्व्यूहोपासना, त्यामध्ये वासुदेव, प्रद्युम्न, अनिरुद्ध आणि संकर्षण असे 4 व्यूह आहेत. या 4 व्यूहाच्या अनुषंगाने तंत्र साधना केलेली गेलेली आहे. याप्रमाणे या तंत्र आणि मंत्र या दृष्टीने भगवंताचं पूजन करायला सांगितलंय. 4-4चा गट आहे. वासुदेव, प्रद्युम्न, अनिरुद्ध आणि संकर्षण यामध्ये चित्त हे जे आहे त्याचा उपास्य देवता वासुदेव आहे. अहंकार जो आहे त्याची उपास्य देवता संकर्षण आहे. मन जे आहे त्याची उपास्य देवता अनिरुद्ध आहे. आणि बुद्धी जी आहे तिची उपास्य देवता प्रद्युम्न आहे. याप्रमाणे अधिभूत, अध्यात्म आणि उपास्य देवता यानुसार प्रत्येकाचे विभाग केलेले आहेत. आणि एकूण 16 गट केलेले आहेत. मनाच्या सुद्धा 16 वृत्ती सांगितलेल्या आहेत. कोणकोणत्या, तर संज्ञानम, आज्ञानम, अज्ञान नाही, आज्ञान, संज्ञानम, आज्ञानम, विज्ञानम, प्रज्ञानम, मेधा, धृती, मती, धृती, मनीषा, ज्योती, स्मृती, संकल्प, क्रतु, ऋतू, वश इति सर्वाप्येवैतानि प्रज्ञानस्य नामधेयानि भवन्ति. या सर्वांना प्रज्ञान म्हणजे बुद्धी असं म्हणतात, मन असं म्हणतात. या सर्वांना सर्वाप्येवैतानि प्रज्ञानस्य नामधेयानि भवन्ति. याप्रमाणे या चतुर्व्यूहोपासनेचं वर्णन काल आपण बघितलं. त्यामध्ये उपव्यूह सुद्धा आहेत. या उपव्यूहामध्ये वासुदेव हा नित्य गुणातीत आहे. केशव, नारायण आणि माधव हे त्यांचे उपव्यूह आहेत. वासुदेवाचे उपव्यूह केशव, नारायण, माधव. प्रद्युम्नाचे उपव्यूह त्रिविक्रम, वामन आणि श्रीधर. अनिरुद्धाचे उपव्यूह ऋषिकेश, पद्मनाभ आणि दामोदर. आणि संकर्षणाचे उपव्यूह गोविंद, विष्णू आणि मधुसूदन. याप्रमाणे नाव म्हणजे काय, नाव आम्हाला कसं तारतं, आपल्याला सहज 24 नावं संध्येत आपण घेतो, आपल्याला त्याचं महत्व वाटत नाही. अहो हे 24 नावं म्हणजे 4 व्यूह आहेत आणि 4 उपव्यूह आहेत. आणि या 4 उपव्यूह म्हणजे समग्र विश्वाला व्यापणारे हे नाव आहेत. वासुदेव सर्वमिती, वासुदेव म्हणजे सामान्य नव्हे, सगळ्या जगाला व्यापणारा. नारायण म्हणजे ज्यामध्ये ज्ञान साठलेलं आहे, नार म्हणजे ज्ञान, म्हणून नराचं ते नार, म्हणून नरपासून झालं ते नार. नार म्हणजे ज्ञान. ज्याप्रमाणे या समग्र विश्वाची क्षमता 24 नावामध्ये, आणि म्हणून या 24 नावाचं विवरण या ठिकाणी केलं. कारण जगामध्ये 24 तत्व आहेत, आपण बघितलंय. यापूर्वी 3ऱ्या स्कंदामध्ये आपण याचं विवरण केलेलं आहे. याप्रमाणे हे भागवत, हा भागवत ग्रंथ कधी लिहिला गेला, कधी सांगितला गेला, शुकाचार्यांनी परीक्षितीला जो सांगितला तो कधी, त्यांनी सांगितलं की कृष्ण निजधामाला गेल्यानंतर 30 वर्षांनी हा भागवत ग्रंथ सांगण्यात आला. कृष्ण निजधामाला गेले आणि त्यानंतर 30 वर्षानंतर हा भागवत ग्रंथ शुकाचार्यांनी परीक्षितीला सांगितला. आणि म्हणून तो सप्ताहक्रमाने सांगितला. म्हणून आपण प्रौष्ठपदी या भाद्रपद महिन्यामध्ये हा भागवत सप्ताह करतो, नवमी ते पौर्णिमेपर्यंत. त्याच काळात तो सांगितला गेलेला आहे. या भागवत ग्रंथामध्ये आपल्याला जीवनाचं ध्येय सांगितलेलं आहे. हे जीवन ध्येय कोणतं आहे की माणसाने कसं जगावं हे या भागवत ग्रंथात सांगितलंय. माणसाने कसं जगावं
हे सांगितलंय आणि कसं मरावं हेही सांगितलंय. मरायचं असेल तर परीक्षितीसारखं मरा हे त्यांनी सांगितलंय. याप्रमाणे आपण जगावं कसं आणि मरावं कसं ह्या दोन्ही गोष्टी भागवत ग्रंथ आम्हाला शिकवतं. जीवनाचं ध्येय म्हणजे भागवत ग्रंथ सांगतो की निर्देह माध्यम सुदुर्लभम सुदुर्लभम. हा देह कसा आहे, हा सुलभ आहे, आपल्याला प्राप्त झालाय मानव देह, परंतु तो अत्यंत दुर्लभ आहे. तर आपल्याला मिळालाय हे खरा, परंतु तो अत्यंत दुर्लभ आहे. आणि पाप आणि पुण्य दोन्ही सम झाल्यानंतर मानव जन्म प्राप्त होतो. आणि या जन्मात आपण काही ना काहीतरी उपाय केला पाहिजे, परमार्थाचं साधन केलं पाहिजे. का तर निद्रया रिहते नक्त व्यवायेच वावया. आपण बघितलंय या द्वितीय स्कंधामध्ये त्यांनी सांगितलं की झोप, आपण रोज रात्री झोपतो आणि दिवसा काम करतो, एवढ्यामध्ये आपलं आयुष्य सूर्य हरण करतो. निद्रया रिहते नक्तम, नक्त रात्री आणि दिवसा दोन्ही वेळेला सूर्य आपलं आयुष्य हरण करतो, दिवसा आणि रात्री. आणि या वेळेला आयुर्हरती बहु पुंसाम. माणसाला वाटतं माणसं वाढदिवस साजरे करतात. अहो वाढदिवस कशाचे, तो कमी होणारा दिवस आहे. आपल्या लक्षात येत नाही की आपले श्वास कमी होत चाललेत. आपल्याला मोजून श्वास दिलेत बरं का देवानी. आपण नाही का मोजून वस्तू विकत घेत. सोनं विकत घ्यायचं झालं तर अगदी एक थोडं जरी एक गुंज नाही अर्धा गुंज जरी सोनं कमी जास्त झालं तरी तो सोनार म्हणतो नाही नाही जरा जास्त झालंय, त्याचे एवढे पैसे होतील. का हो एवढं एवढं, हो एवढं एवढं नाही, कणभर सुद्धा चालत नाही. तसं कणभर सुद्धा जास्त श्वास देव देत नाही. देवाने मोजून श्वास दिलेत आणि म्हणून हे मोजून असलेले दिलेले श्वास आपल्याला जर उपयोगात आणायचे झाले तर या श्वासांचा सदुपयोग करायचा असेल तर आयुर्हरती वै पुंसाम, आपण परमार्थ केला पाहिजे. नाहीतर त्यांनी म्हटलं की तरवा किंवा जीवंती भस्रा किंवा श्वसन त्युत. नाहीतर झाडं जगत नाहीत का. अहो लोहाराच्या घरचा भाता हा नाही का त्या ठिकाणी श्वास सोडत. त्याच्यात आणि आमच्या छातीमध्ये काय फरक आहे. तेव्हा आम्ही जर भगवंताचं नामस्मरण केलं नाही तर निरर्थक आहे. न खादंते न मिहंती किम ग्राम पशवो परे. याप्रमाणे ग्राम पशु कुत्रे डुकर मांजर हे जगतातच ना, मग आम्ही जगतो तेही जगतात. काही फरक असेल ना आमच्यात. तेव्हा हा फरक ज्ञानाचा आहे, हा फरक सत्कर्माचा आहे. आणि म्हणून जीवन साफल्याचा विचार भागवतकारांनी केला. देहाचं जन्माचं सार्थक करायला सांगितलं. जे मासची दातुर केव सूत. याप्रमाणे जर आम्ही भगवंताचं नामस्मरण केलं नाही तर ही जीभ नाहीये, ती डराव करणारी जीभ आहे. एखाद्या केवळ ज्याप्रमाणे मंडूक हा डराव करतो, बेडूक जसा डराव करतो, तसे आम्ही नुसते बडबड करत राहतो. आपल्या शब्दाला काही अर्थ राहत नाही. बरहा इथे ते नरे नराम, ते म्हणतात बरहा इथे. ज्याप्रमाणे या मोराचे डोळे असतात तसेच आपले डोळे आहेत, यात काही फरक नाही. म्हणून धर्माचं तत्व आपण आत्मसात केलं पाहिजे. जीवनाचा श्रेष्ठ आदर्श या भागवतकारांनी आम्हाला घालून दिलेला आहे. या भागवतामध्ये ज्ञानंच तदुपाख्यानम याने वर्णन केलं की भागवतात काय नाही, अहो ज्ञान आहे. ज्ञानासोबत उपाख्यान सुद्धा आहे. तुम्ही म्हणाल का हो, काही लोक म्हणतात काय नाही भागवत आम्ही ऐकलं. काय ऐकलं? कथा ऐकल्या. बरं ठीक आहे, ती प्राथमिक अवस्था आहे. भागवत म्हणजे कथा, ही प्राथमिक अवस्था आहे. नाथाने एका ठिकाणी म्हटलंय की ज्ञानी निवती परमार्थ बोधे, पंडित निवती पदबंधे, सामान्य निवती कथा विनोदे, ग्रंथ संबंधे जगनिवे. सगळ्या ग्रंथामध्ये सगळ्यांना जर ग्रंथाचं आकर्षण वाटायचं झालं, सगळ्यांनी जर ग्रंथ ऐकावा असं वाटत असेल तर जगामध्ये अनेक प्रकारचे लोक आहेत. स्तरभिन्नता आहे लोकांमध्ये. कुणी ज्ञानी आहेत, कुणी पंडित आहेत, कुणी आत्मानुभवी संत आहेत, तर कुणी सामान्य आहेत. मग सगळ्यांना जर ज्ञानाचं फळ या ठिकाणी मिळायचं झालं, भागवताचं फळ मिळायचं झालं तर कसं मिळावं. ते म्हणतात ज्ञानी निवती परमार्थ बोधे. यामध्ये परमार्थाचा बोध असेल तर ज्ञानी लोकांना आनंद होईल. पण ज्ञानी फार थोडे असतात, बोटावर मोजणाऱ्या एवढेच असतात. मग पंडित निवती पदबंधे, पदबंध शब्दरचना, अनुप्रास, अलंकार, सौष्ठव. पंडित म्हणतात वा वा काय अलंकार वापरलाय, काय शब्द वापरलेत, काय भाषा वापरली, त्यामध्येच तल्लीन होतात. पंडित लोक त्याच्यात तल्लीन होतील. अध्यात्मवादी लोक अध्यात्मात तल्लीन होतील. पण सामान्य लोक कथा विनोदे, त्यामध्ये काही विनोद आणि कथा जर असतील तर लोकांना सामान्यांना आकर्षण निर्माण होईल. सामान्य लोक इकडे ऐकतील. केवळ जड तत्वज्ञान ऐकणार नाहीत, विद्वत जडता ऐकणार नाहीत. म्हणून कथा आणि विनोद आहे. कथा आणि विनोद हे भागवताचं अंतिम ध्येय नाहीये. भागवताचं अंतिम ध्येय तत्वज्ञान आहे.
पण कथेच्या माध्यमातून सांगितलं, कारण कडू औषध जर आपण द्यायचं झालं तर ज्याप्रमाणे आपण शर्करा व गुंठित करतो, जसं त्याला शुगर कोटेड करतो, त्याप्रमाणे गोडी वरतून लावतो आणि मग गोड वरती लागल्याबरोबर आपण औषध पितो, पण आतमध्ये कडू असतं पण वरती गोड असतं. त्याप्रमाणे कथा आणि विनोद या माध्यमातून हे भागवत सांगितलं. म्हणून भक्ती या ठिकाणी ज्ञानंच तदुपाख्यान प्रोक्तम विज्ञान संयुतम. या ठिकाणी ज्ञान आहे, उपाख्यान आहेत आणि विज्ञान आहे. विज्ञान म्हणजे अनुभव ज्ञान. या ठिकाणी ज्ञान, विज्ञान आणि अनुभव ज्ञान. वैराग्य, भक्ती योग समाख्यातो वैराग्य तदाश्रयम. वैराग्य, भक्ती आणि वैराग्य अर्थात ज्ञान, भक्ती आणि वैराग्य ह्या तिन्ही गोष्टी यामध्ये आहेत. ज्ञानाची कथा आहे, वैराग्याची आहे, भक्तियुक्ताची आहे आणि ती कथेच्या माध्यमातून सांगितली आहे. त्यामुळं पारीक्षित मुपाख्यानम नारदाख्यानमेवच. आता या ठिकाणी समग्र भागवताची अवतरणिका या ठिकाणी सांगायची आहे. अवतरणिका यासाठी सांगायची की कधी कुणी भागवत वेळेवर ऐकलं, कुणी ऐकलं नाही, कोणाला वेळ मिळाला, कोणाला मिळाला नाही, कुणी 2 दिवस नव्हतेच, कुणी आलेच नाहीत. यावर्षी लॉकडाऊनच्या काळात तर कुणी सगळेच घरी बसून ऐकले. तेव्हा घरी बसून ऐकताना कधी नेट चाललंय, कधी चाललं नाही, कधी दिसलंय, कधी दिसलंच नाही, कधी मध्येच थांबलंय, कधी आमचंच नेट बंद पडलंय. अशा वेळेला अनेक आख्यानं सांगताना सुद्धा मोठ्या अडीअडचणी आल्या. ज्याप्रमाणे या शेती करताना जशा अनेक अडीअडचणी येतात, त्याप्रमाणे नाना अंतराय या ठिकाणी आले. हे अंतराय येऊन सुद्धा आपण त्यावरती मात केली ही गोष्ट वेगळी, परंतु तरी प्रत्येकाला फळ मात्र सारखं मिळालं पाहिजे. भगवंत असा आहे की भगवंत म्हणतो नाही, सगळ्यांना फळ मी सारखं देईन, आणि म्हणून हे सारखं फळ मिळावं, कारण प्रत्येकाची भक्ती यामध्ये आहे. त्यामुळे भक्तीप्रमाणे प्रत्येकाला फळ मिळावं म्हणून या ठिकाणी शेवटचा जो हा अध्याय आहे तो अवतरणिकेचा आहे. या अवतरणिका म्हणजे थोडक्यात सगळं विवरण केलेलं आहे. आता ही अवतरणिका या ठिकाणी मी मराठीमध्ये थोडक्यात सांगतो. सुरुवातीला पारीक्षित मुपाख्यानम. आधी पारीक्षित म्हणजे या ठिकाणी परीक्षिती राजा आणि जन्मेजयाचं उपाख्यान सांगण्यात आलं. नारदाख्यानमेवच. नारदाचं आख्यान सांगितलं, व्यासांचं आख्यान सांगितलं. नंतर हा परीक्षित राजाने प्रायोपवेश कसा धारण केला आणि गंगेवरती कसा आला ते सांगितलं. त्याला ब्राह्मणाचा शाप कसा झाला, त्याप्रमाणे शुकस्य ब्रह्मर्षवस्य. शुक आचार्य महाराज, शुकाचार्य आणि परीक्षिती यांचा संवाद सांगितला. योगधारणा सांगितली. त्यानंतर आपण हा जय कसा करायचा ते सांगितलं. वेगवेगळे अवतार सांगितले. सुरुवातीला प्राधानिक सर्ग सांगितला, नंतर विदुर आणि उद्धव यांचा संवाद सांगितला. या ठिकाणी भागवताच्या 2 परंपरा आहेत. एक परंपरा आहे प्रत्यक्ष विष्णूची परंपरा आणि दुसरी परंपरा आहे ती शेष परंपरा. या 2 परंपरा भागवतामध्ये कथन करण्यात आलेले आहेत. या 2 परंपरांच्या मध्ये आपल्याला असं दिसेल की विष्णू ब्रह्मदेव म्हणजे विष्णूने आधी भागवत सांगितलं, ते केवळ हंसरूपाने सांगितलं. सो हम, मी तो आहे, संपलं. हे भागवत केवळ एका अक्षरात सांगितलं. नंतर आपल्याला असं दिसेल की ब्रह्मदेवाने नारदाला हे भागवत सांगितलं, ज्याला चतुश्लोकी भागवत असं आपण म्हणतो. याप्रमाणे विष्णूने ब्रह्मदेवाला, ब्रह्मदेवाने नारदाला, नारदाने व्यासाला, व्यासाने शुकाचार्याला, शुकाचार्याने परीक्षितीला आणि या वेळेला सूत आणि शौनकादिकाला. त्याचप्रमाणे ही पहिली परंपरा आहे. दुसरी अशी की विष्णूने शेषाला, शेषाने सनतकुमाराला, सनतकुमाराने सांख्यायनाला, सांख्यायनाने पराशराला, पराशराने मैत्रेयाला आणि मैत्रेय विदुर संवाद. म्हणून 3रा स्कंद आणि 4था स्कंद हा मैत्रेय विदुर संवादाचा आहे. तो दुसरी भागवताची परंपरा आहे. याप्रमाणे या भागवताच्या 2 परंपरा सांगण्यात आलेल्या आहेत. याप्रमाणे विदुरोद्धव संवाद हा, त्यानंतर विदुर आणि उद्धव यांचा संवाद सांगितला. त्यानंतर पुराण संहिता सांगितली, प्राकृतिक सर्ग, वैकृतिक सर्ग सांगितला, ब्रह्मांडाची उत्पत्ती सांगितली, कालाची सूक्ष्म गती सांगितली, काळ किती प्रकारचा आहे, परमाणू कसा आहे, सगळ्यात सूक्ष्म काल कोणता आणि सगळ्यात व्यापक काळ कोणता हे सांगितलं. त्यातून एका कमलामधून ब्रह्मदेवाची उत्पत्ती कशी झाली सांगितली. ऊर्ध्व आणि तिर्यक सर्ग सांगितला, रुद्र सर्ग, अर्धनारी नटेश्वराचं स्वरूप सांगितलं आणि त्यातून स्वयंभुव मनुची उत्पत्ती. ब्रह्मदेवाच्या एका शरीरातून 2 भाग कसे झाले, अर्धनारी नरस्याथ, त्यातून एक झाला तो स्वयंभुव मनु आणि त्यानंतर शतरूपा, आणि शतरूपेपासून स्वयंभुवापासून पुढे त्यांचं संतान कसं झालं ते सांगितलं.
त्यानंतर अवतारो भगवत कपिलस्य महात्मना, देवहूतीपासून कपिल महामुनींचा जन्म, कपिल महामुनींची कथा, त्यांचं तत्वज्ञान, त्यांचं सांख्य विचार या ठिकाणी सांगितला. पुढे ध्रुवचं चरित्र सांगितलं, कारण उत्तानपाद यांच्या राजापासून हे ध्रुव कसे झाले आणि ध्रुवाचं चरित्र. पुढे प्राचीन बरीचं चरित्र, नारदाचा संवाद, प्रियव्रताचं चरित्र. हे मनुचे जे 2 पुत्र होते त्यामध्ये प्रियव्रत आणि उत्तानपाद. तर प्रियव्रताचं चरित्र त्यानंतर सांगितलं. आणि मग नाभीचं चरित्र, नाभीपासून पुढे प्रत्यक्ष ऋषभदेवाचं आणि ऋषभदेवापासून भरताचं, ज्यांच्यापासून या भारत देशाला नाव भरत पडलं तो भरत, जड भरत पुढे आला. त्यानंतर द्वीपवर्ष समुद्र यांचं वर्णन झालं, ज्योतिषचक्राचं वर्णन केलं. त्यानंतर त्वाष्ट्राचा जन्म सांगितला, वृत्रासुराचा. त्यानंतर त्याची मुक्ती सांगितली. मन्वंतरानुकथन, वेगवेगळे मन्वंतर सांगितले. आता हे 7वं मन्वंतर चालू आहे. 6 मन्वंतराच्या कथा भागवतात आल्यात आणि 7व्या मन्वंतराची सुद्धा आली आहे. म्हणून पहिल्या मन्वंतरापासून, म्हणजे अगदी पहिला जो मन्वंतर आहे स्वयंभुव मनु, त्यांच्यापासून पुढे चाक्षुष मन्वंतर, त्याचप्रमाणे इतर मन्वंतर, आणि आज या वैवस्वत मन्वंतरापर्यंतच्या कथा सांगितल्या. त्याचप्रमाणे गजेंद्र मोक्षाची कथा, त्यानंतर कूर्म, मत्स्य, वामन, धन्वंतरी, हयग्रीव यांच्या कथा, नंतर देवासुराचं महायुद्ध, त्यानंतर खट्वांगाची कथा. पुढे 9व्या स्कंधामध्ये सगळ्या राजांच्या वेगवेगळ्या कथा सांगितल्या. चंद्रवंश आणि सूर्यवंशाच्या कथा वर्णन केल्या. त्यानंतर प्रत्यक्ष या सूर्यवंशामध्ये रामचंद्र कसे झाले, कोसलेंद्र राम, त्यांची कथा सांगितली. त्यानंतर निमीची कथा सांगितली, जनकाची सांगितली. त्यानंतर भार्गव रामाची कथा, मग ऐलाची कथा, म्हणजे ऐल म्हणजे इलेचा पुत्र जो पुरुरवा, त्यांची कथा सांगितली. चंद्रवंश सुरू झाला. त्या चंद्रवंशामध्ये प्रत्यक्ष ययातीची, दुष्यंताची, शंतनूची, त्यानंतर त्या कुळामध्ये प्रत्यक्ष भगवान गोपाल कृष्णाचा अवतार झाला. वसुदेव गृहे जन्मतो तो वृद्धिश्च गोकुले, प्रत्यक्ष वसुदेवाच्या घरी जन्म झाला आणि वाढ मात्र गोकुळामध्ये झाली. अनंत अशा प्रकारची कीर्ती त्यांनी स्थापन केली. अनेक लोकांचा, राक्षसांचा वध केला. जन्माला आल्याबरोबरच पुतनेचा वध केला. याचं वर्णन वेदामध्ये आलेलं आहे की ज्यांनी जन्माला आल्याबरोबर पुतनेचा वध केला त्या श्रीकृष्णाचं वंदन केलेलं आहे. त्याप्रमाणे तसे कर्मान्य पाराणी कीर्तज्ञान सुरत विषाह, याप्रमाणे तृणावर्त मारला, पूतना मारली, धेनुक मारला. त्याप्रमाणे गोपांचं दावाग्नीपासून रक्षण केलं. त्याचप्रमाणे या यज्ञपतींवर कृपा केली, तसेच स्त्रियांवर कृपा केली, सर्व कुमारिकांवर कृपा केली. त्याचप्रमाणे गोवर्धन उद्धार केला. यज्ञ अभिषेक भगवंताला झाला आणि इंद्राने त्यांना सुरभीच्या द्वारे अभिषेक केला. शंखचूड मारला. नंतर अक्रूराने त्यांना या ठिकाणी मथुरेत नेलं. तिथे कंसाचा वध झाला. गज, मुष्टिक, चाणूर यांचा वध केला. मथुरेमध्ये थांबल्यानंतर तिथून यदुचक्र या प्रत्यक्ष मथुरेमध्ये निवास केल्यानंतर उद्धव यांच्यासोबत त्यांनी यदुवंशाच्या सर्व प्रिय लोकांच्या सोबत मैत्री केली. आणि पुढे जरासंध अनेक सैन्य घेऊन आला. त्यावेळेला जरासंधाला ठार मारलं, यवनेंद्राला ठार मारलं. याप्रमाणे सुधर्मा स्थापन केली, द्वारका नगरी स्थापन केली आणि नंतर रुक्मिणीचं हरण केलं. त्याप्रमाणे जृंभणाला ज्या ठिकाणी बाणासुराचा वध केला, जृंभणम युद्धम, त्यावेळेला दोघांचं जंतुयुद्ध झालं. शिवानी जंतू फेकले आणि कृष्णाने जंतू फेकले. याप्रमाणे हे जंतुयुद्ध त्यामध्ये वर्णन करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे पौंड्रक, चैद्य, शाल्व, दंतवक्त यांचं वध केला. शंभराला मारलं, द्विविधाला मारलं, पिठाला मारलं, मुराला मारलं आणि शेवटी विप्र शापापदेशेनं एक निमित्त केलं. कोणतं? तर ब्राह्मणाचा शाप घडणे आणि सगळ्याच कुलाचा आपण संहार केला. आपणच निर्माण केलं आणि आपणच नष्ट केलं. हे ईश्वराचं वैशिष्ट्य आहे. आपणच निर्मिलेले, आपणच मोडू धजे. आपणच निर्माण करायचं, आपणच परिपालन करायचं, आपणच संहार करून टाकायचा. त्यामध्ये लिप्तता ठेवायची नाही. हे ईश्वराचं वैशिष्ट्य आहे. म्हणून ते म्हणतात या भगवंतानी युग लक्षण वृत्तीश कलोंद्रणा. आणि शेवटी नंतर या उद्धवाला ज्ञान सांगितलं. त्याप्रमाणे उद्धवाला ज्ञान सांगून आपण स्वतः केवळ शरीर रूपाने नाही तर ज्ञान रूपाने कसे अस्तित्वात आहोत हे सांगितलं. शाखा प्रणयन मार्कंडस्य. याप्रमाणे भागवतामध्ये 12व्या स्कंदामध्ये मार्कंडेयाची कथा सांगितली. त्याचप्रमाणे मुकुंदाची कथा सांगितली. असे लीलावतार कर्माणी कीर्तता निह सर्वशः. याप्रमाणे या भागवत ग्रंथामध्ये भगवंताच्या अनेक लीला वर्णन करण्यात आलेला आहे.
आलेले आहेत. हा भागवत ग्रंथ इतका श्रेष्ठ आहे की ज्या ग्रंथामध्ये आपल्याला तत्वज्ञानाचा तर भाग दिसतोच दिसतो, परंतु आपण कशासाठी जगावं, कशासाठी आपलं जीवन खर्च करावं हे सुद्धा सांगितलंय. परंतु त्यासाठी ज्ञान नुसतं उपयोगाचं नाही, तर भक्तीची गरज आहे. ही भक्ती म्हणजे काय, तर सा परानुरक्तिरीश्वरे पूजेश्वर राघो भक्ती ही. या ठिकाणी स्वस्वरूपानुसंधान भक्तिरित्यभिधीयते. स्वतःच्या अनुरूप अशा प्रकारच्या स्वतःच्या आपल्या जीवनाचं, आपल्या स्वरूपाचं अनुसंधान म्हणजे भक्ती. आणि म्हणून 5 स्वरूपाचं अनुसंधान आहे, 5 प्रकारचं अनुसंधान आहे. यामध्ये परम ईश्वर स्वरूप कसं आहे, ईश्वर याचं स्वरूप आणि जीव यांचं स्वरूप कसं आहे, विरोधी स्वरूप मायेचं कसं आहे, आवरण आणि विक्षेपाच्या अनुषंगाने त्याचा उपाय काय आणि फलस्वरूप काय. याप्रमाणे धर्माचे गुण, द्रव्य, क्रिया, जाती हे पाद आहेत असं वराह पुराण सांगतं. गुण, द्रव्य, क्रिया, जाती हे पाद आहेत धर्माचे. त्यामध्ये 2 शिर आहेत. आपण म्हणतो ना, यज्ञाचं वर्णन करताना, आपण आहुती टाकताना किंवा वैश्वदेव करताना बे शीर्षे सप्त हस्ता सोहास्या, या ठिकाणी 2 डोके, धर्म आणि अधर्म. 2 शिर आहेत, 7 हात आहेत, उदात्त आणि अनुदात्त आणि स्वरित हे शब्द आहेत. ज्याप्रमाणे अग्नीचा धर्म त्या ठिकाणी सांगितला. आणि या धर्माच्या द्वारे आपण भक्ती कशी केली पाहिजे, तर हरये नम इत्युच्चैर मुच्यते सर्व पातकात. भगवंत केवळ हरिनामाने आपल्याला मुक्ती देतो. केवळ आपण हरीचं नाव जरी घेतलं, मनःपूर्वक भगवंताचं नामस्मरण केलं तर आपल्याला मुक्ती प्राप्त होते. आणि म्हणून ही मुक्ती आपल्याला प्राप्त होण्यासाठी भगवंताचं नामस्मरण एकमेव फक्त काम करू शकतं. हरये नम इत्युच्चैर, फक्त उच्चार करा, हरिनामाचा उच्चार करा. मुच्यते सर्व पातकात, सर्व प्रकारच्या पातकातून आपल्याला मुक्तता प्राप्त होईल. संकीर्त्यमानो भगवंतानंता श्रुतानुभाव व्यसन हे पुंसाम. माणसाला व्यसन असावं असं त्यांनी म्हटले. कोणतं व्यसन असावं, सिगारेटचं, दारूचं, तंबाखूचं? नाही 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 नाही. व्यसनम, व्यसन कोणतं आहे, नित्याभ्यसनम व्यसनम. नित्य अभ्यास करणं हे व्यसन असावं, नित्य पूजा करणे हे व्यसन असावं, नित्य भजन करणे हे व्यसन असावं. म्हणून ते म्हणतात श्रुतानुभाव व्यसनम ही पुंसाम. माणसाला ऐकण्याचं, भागवत ऐकण्याचं व्यसन लागलं पाहिजे. जसं एखादं व्यसन आपल्याला लागल्यानंतर त्याशिवाय करमत नाही. एखाद्याला जर तंबाखूची सवय असेल तर तंबाखू थोड्या वेळ नाही मिळाली तर तो बेजार होतो. काय हो म्हणले, डोकं दुखायले, काही कर्म ना, मळमळच व्हायले. का हो, तंबाखू नाही मिळाली सकाळपासून. तंबाखू होती पण चुनाच मिळाला नाही. झालं, एका चुन्याच्या डबीसाठी त्याचं डोक्याचं खोकं होऊन जातं. तेव्हा जसं आपण व्यसनाच्या नादी लागतो आणि सगळं काही हरवून बसतो आणि एकदा तंबाखू मिळाली, आता डोकं चालायला लागलं, काय झालं, काही नाही. आपण व्यसनाच्या अधीन झालो की आपण स्वतःचं स्वत्व हरवून बसतो. ते म्हणतात तुम्ही भगवंताच्या अधीन व्हा, तुम्ही भजनाच्या अधीन व्हा. भजन हे तुमचं व्यसन असावं. श्रुतानुभाव व्यसन ही पुंसाम प्रविष्ट चित्तम विधुनोत्ते शेषम. आणि भगवान एकदा तुमच्या शरीरात प्रविष्ट झाला की तो बाहेर येणार नाही. तुमच्या शरीरात फक्त प्रवेश त्याला घेऊ द्या. पण शरीरात, कोणत्या शरीरात जाईलो देव? घाणीच्या ठिकाणी आपणही जात नाहीत. घाणीच्या ठिकाणी आपण सुद्धा उकिरडा घाण असेल तर आपण नाक बांधून जातो. आता तर काय, नाकाला फडकच बांधतो आणि सॅनिटाईज करतो. देव म्हणतो सॅनिटायझर आहे का तुझ्याजवळ? कोणतं सॅनिटायझर? भक्तीचा फवारा आपल्या जवळ असला पाहिजे. भक्तिरूपी सॅनिटायझर आपल्या जवळ असलं पाहिजे. आणि मग जर याप्रमाणे शुद्ध अंतःकरण झालं तर देव म्हणतो आता जायला काही हरकत नाही. आता काही मला भीती नाही बाबा करोनाची, देवालाही भीती वाटते म्हणे. याप्रमाणे प्रविष्ट चित्तम विधुनोत्ते शेषम, विधुनोत्ते शेषम. आणि मग जे काही तुमच्यामध्ये किलमिश राहिलेलं असेल ते भगवंत सगळं विधुनोत्य, सगळं धुवून टाकेल. प्रविष्ट चित्तम विधुनोत्ते शेषम यथार्थ मूर्खो. ज्याप्रमाणे सूर्य उगवल्याबरोबर अंधार राहत नाही त्याप्रमाणे भगवान एकदा तुमच्या अंतःकरणात शिरला, भगवंताची जागा तुमच्या अंतःकरणामधली त्याला द्या. तो तिथे अधिष्ठित झाल्याबरोबर तुमचा काहीही दुःखाचा लवलेश तुमच्यामध्ये राहणार नाही. मृषागिरस्ता. आणि विनाकारण बाकीच्या गोष्टी का करता? गप्पा गोष्टी कशाला करता? विनाकारण विनोद, गप्पा गोष्टी, सिनेमाच्या, नाटकाच्या, बाकीच्या सिरियलच्या गोष्टी कशाला करता? ह्या सगळ्या गोष्टी हसती रसत कथा, ह्या सगळ्या असत कथा आहेत. या सगळ्या केवळ आपलं मन
विदूषित करणाऱ्या कथा आहेत, त्यापेक्षा प्रदूषित करणाऱ्या कथा आहेत, त्यापेक्षा आपलं मन शुद्ध करणाऱ्या भगवंताच्या कथा आपण गा. तदैव सत्यम तदोहम मंगलम तदैव पुण्यम भगवत गुणोदयम. तेच पुण्यकारक आहे, तेच आम्हाला लाभकारक आहे. सत्यम तेच सत्यकारक आहे. जे भगवंताच्या कथेमध्ये तल्लीन होतात तेच मुक्त होतात. तदैव रम्य रुचिरंडवन्नवम. तेच रम्य आहे, तेच रुचिर आहे, तेच आनंददायक आहे, तेच नवीन नवीन मन शश्वन मनसो महोत्सवम. मनाचा महोत्सव जर कोणता असेल, महोत्सव म्हणजे आनंद. मनाचा आनंद कोणता आहे? मनाचा आनंद एकच आहे, भगवंताचं नामस्मरण, याशिवाय दुसरा आनंद नाही. म्हणून तदैव शश्वन मनसो महोत्सवम तदैव शोकार्णव शोषणम नृणाम हे उत्तम श्लोक यशोनुगीयते. ज्या भगवंताचे यश, ज्या भगवंताच्या कथा आपण गायल्या म्हणजे आपल्या अंतःकरण शुद्ध होईल. आणि जर आपण गायला नाहीत तर आपलं तोंड म्हणजे केवळ एक चर्मकुंड आहे. नाथाने म्हटलंय ना की जे तोंड भगवंताची कथा गात नाही ते चर्मकुंड आहे. चर्मकुंड म्हणजे काटवट. ज्याप्रमाणे एखाद्या या काम करणाऱ्या माणसाच्याकडे किंवा या लोहार चांभाराकडे प्रामुख्याने काटवट असतं आणि तो सगळं कशाचं होतं? एखाद्या मांसाचंच असतं. एखाद्या हे काटवट प्रामुख्याने कातड्याचं जे काटवट आहे त्यामध्ये ठेवलेलं पाणी हे काही शुद्ध नसतं. परंतु मग आपलं तोंड देखील तसंच अशुद्ध आहे जर आपण भगवंताच्या कथा गायल्या नाहीत तर. ते म्हणतात याप्रमाणे भगवंताच्या कथा आपण गायल्या पाहिजेत. धिक्तान धिक्तान धिलांतान. एकाने वर्णन केलंय की धिक्तान धिक्तान धिलांतान कथयती मृदंग. मृदंग जो आहे ना, मृदंग कसा वाजतो? मृदंग वाजतो धिक्तान धिक्तान धिलांतान, हे मृदंग वाजतो. ते म्हणतात अहो मेलेलं कातड हे देवाचं नाव घेतं आणि हे जिवंत कातड मात्र देवाचं नाव घेत नाही. मग काय उपयोग आहे? ते कातड आम्हाला सांगतं म्हणे काय? धिक्कार असो तुझा. एकीकडे धिक्तान म्हणजे ताल आहे आणि दुसरीकडे धिक म्हणजे तुझा धिक्कार असो तान. या ठिकाणी तान म्हणजे धिक्तान धिलांतान. धिक्तांच तंच मदनंच इमांच मांच. त्याप्रमाणे धिक्तान धिक्तान धिलांतान कथयती मृदंग. त्याप्रमाणे मृदंग हे सांगतो म्हणे. म्हणून जो मृदंग मेलेल्या कातड्याचा आहे तो सुद्धा वाचतो, देवाचं नाव घेतो. तो सुद्धा या ठिकाणी रूप पाहता लोचनी म्हणलं की त्याचं सुरू होतं. तो सुद्धा सुंदर गातो, तो सुद्धा सुंदर भगवंताचं नामस्मरण करतो. आणि हे मात्र जिवंत तोंड, हे जिवंत कातड भगवंताच्या कथेत रमत नसेल तर त्याचा काय उपयोग आहे? म्हणून ते म्हणतात हे या नतद वचश्चित्र पदम हरेर यशो. जे तोंड भगवंताचं गीत गात नाही, नाम घेत नाही, तर भांगश तीर्थम न तो हंस सेवितम. बाकीच्या कथा ह्या केवळ काकतीर्थ आहेत, गटारी आहेत. गटारी ह्या गटारीमध्ये कधी हंस जाणार नाही. हंस म्हणजे कोणता? अहो मानस राज हंस. आपण हंस आहोत. आपण हंस म्हणजे तो मी आहे, तो ईश्वर मी आहे. मी काही जीव नाही, मी शिव आहे. शिवोहम शिवोहम. तेव्हा आपण या संसार रूपी गटार गंगेत का बरं पडायचं? न तद्भांश तीर्थं न तु हंस सेवितम यत्राच्युतस्तत्र हि साधव मला सहभाग विसर्गो जनताग संप्लवो. मग एक जण म्हणेल का हो आम्हाला देवाचं नाव घ्यायचंय खरं, आम्हाला वाचायचंय भागवत, पण आम्हाला शब्द नीट उच्चारता येत नाहीत, आमचं संस्कृत चांगलं नाही. ते म्हणतात नसू द्या. सहभाग विसर्गो जनताग संप्लवो यस्मिन प्रति श्लोक मबद्धवत्यपि. असू द्या, तुम्ही प्रयत्न करा, तुम्ही वाचायचा प्रयत्न करा. तुम्ही गीता वाचा, तुम्ही भागवत वाचा, तुम्ही विष्णू सहस्रनाम वाचा, प्रयत्न तर करा. नाही चुकल, हा चुकू द्या. यस्मिन प्रति श्लोक मबद्धवत्यपि. प्रत्येक श्लोक चुकू द्या म्हणते ते, प्रत्येक शब्द चुकू द्या, काही बिघडत नाही. पण तुमचं अंतःकरण मात्र शुद्ध पाहिजे. मुद्दाम चुकायचं नाही, त्यासाठी शुद्धतेचा प्रयत्न करायचा, पण अंतःकरण आधी शुद्ध पाहिजे. यस्मिन प्रति श्लोकम अबद्धवत्यपि नामान्यनंतस यशोंकितान्यत शृण्वन्ति गायन्ति गृह्णन्ति साधवा. आणि भगवंताचं नामस्मरण घेत घेत आपण आनंदाने नाचा, आनंदाने गा. सगळं काही विसरून जा, संसार विसरून जा, लौकिक विसरून जा. आणि देवधर्म हा लौकिकासाठी करायचाच नसतो. देवधर्म काय दाखवण्यासाठी करायचा आहे का, प्रदर्शनासाठी करायचा आहे का? नाही, तो आत्मकल्याणासाठी करायचा आहे. म्हणून लोकेशणा वित्तेषणा पुत्रेषणा या सगळ्या निरर्थक आहेत. नैष्कर्म्यमप्यच्युत भाव वर्जितम. आणि केवळ भावना जर नसेल तर मग सगळं व्यर्थ आहे. हे सगळं खटाटोप आहे, हे सगळं कर्मकांड आहे. पण भक्ती असेल तर सगळ्याला अर्थ प्राप्त होईल. न शोभते ज्ञानमलम निरंजनम. म्हणून ते म्हणतात ज्ञानंच विज्ञान विराग युक्तम. हे भगवंताचं ज्ञान
विराग प्राप्त करून देणार आहे. आणि म्हणून या भगवंताच्या ज्ञानामध्ये आपण तल्लीन व्हावं. महात्म्यम वासुदेवस्व सर्वाशुभनाशनम, सगळ्या प्रकारच्या अशुभाचा नाश करणारं हे भगवंताचं महात्म्य आहे. या ठिकाणी 11व्या स्कंधाच्या संबंधी आपण चिंतन खूप केलं आणि एकूणच भागवत ग्रंथ आपण 5 महिने सांगितला. या भागवत ग्रंथातले 12 स्कंध आहेत आणि हे प्रत्यक्ष श्रीकृष्णाचं स्वरूप आहे. हे श्रीकृष्णाचं स्वरूप कसं आहे हे या ठिकाणी सांगितलेलं आहे की यातला पहिला स्कंध जो आहे भागवत ग्रंथ म्हणजे कृष्णाचं स्वरूप आहे. यद्वै भागवतम शास्त्रम भगवत रूपम उच्यते, हे प्रत्यक्ष भगवंतच आहे. भागवत म्हणजे भगवंतम इदम भागवतम, भागवत म्हणजे काय तर भगवंत म्हणजे भागवत, भगवंताचं स्वरूप आहे, शब्द स्वरूप आहे, अक्षर स्वरूप आहे म्हणजे भागवत आहे. आणि भागवत कशाला म्हणायचं की ज्याची सुरुवात गायत्री मंत्राने झाली, ज्याचा शेवट गायत्री मंत्राने होतो. कारण गायत्री मंत्र हा 24 अक्षरांचा आहे आणि 24 तत्व या विश्वामध्ये आहेत. 24 नावं जशी आपण बघितले आता, हे 24 तत्व विश्वामध्ये आहेत म्हणून 24ला महत्व आहे. त्याप्रमाणे हा भागवत ग्रंथ प्रत्यक्ष भगवंताचं स्वरूप आहे. त्याचा प्रथम स्कंध म्हणजे याचे पाय आहेत, जाणू आहे. द्वितीय म्हणजे स्कंध म्हणजे मांड्या आहेत. तृतीय स्कंध म्हणजे नाभी आहे. चतुर्थ स्कंध हे उदर आहे. पंचम स्कंध हा हृदय आहे. षष्ठ स्कंध हे बाहू आहे आणि कंठ आहे. सप्तम स्कंध हे मुख आहे. अष्टम स्कंध म्हणजे डोळे आहेत. नवम स्कंध म्हणजे कपोल आहे. या ठिकाणी दशम स्कंध हा दशन आहे. दशमम दशन उच्यते असं म्हटलंय. 10वा स्कंध हा दात आहे. 11वा स्कंध हे मन आहे. सर्वेंद्रिय नियंत्रित्व मन एकादश स्मृत, सर्व इंद्रियावर नियंत्रण करणारं 11वं मन असतं म्हणून 11वा स्कंध जो आहे तो मन आहे भगवंताचं. आणि 12वा स्कंध हे परमात्मा स्वरूप आहे. कालव्याल मुखग्रास त्रास निर्नाश हे तवे, कालग्राल मुखग्रास, काळरूपी जो नाग आहे, कालरूपी जो सर्प आहे, जो प्रत्येकाच्या मागे आहे. आपल्याला असं वाटतं की काय मी अमर आहे, पण आपल्या लक्षात येत नाही की कुठं सर्प लपून बसलाय आणि तो कधी आपल्याला खाली सांगता येत नाही. त्याप्रमाणे मध्यंतरी आपण चिंतन केलं की सर्पाच्या तोंडामध्ये एखादं बेडूक आहे, सर्पाने धरलंय आणि तो बेडुकाच्या समोर एक माशी फिरते आणि ते बेडूक म्हणतं असं बघतं ती माशी तोंडात घ्यायला. नाथाने त्याचं वर्णन केलंय सुंदर. अरे पाहणारा म्हणतो अगं तू तर त्या सर्पाच्या तोंडात आहेस, बेडकीला म्हणतो तू सर्पाच्या तोंडात आहेस आणि तू माशीला खाण्यासाठी का प्रयत्न करतेस, तूच मरणार आहेस. कारण सर्पाने गट्टम केल्याबरोबर तुझं काही जीवन राहणार आहे का. आणि म्हणजे आपण सुद्धा पुढच्या क्षणी मरणार आहोत, मरणाच्या दारात आपण आहोत, पण तरी भोगाचा आपल्याला सोस सुटत नाही, आपल्याला लालसा सुटत नाही. काळ व्याल मुख ग्रास, काळरूपी व्यालाच्या, काळरूपी नागाच्या मुखाचे ग्रास म्हणजे घास आपण आहोत. आणि म्हणून ते नष्ट करण्यासाठी, त्यातून मुक्त होण्यासाठी आपण भागवत श्रवण केलं पाहिजे. हा भागवत ग्रंथ हा इतका श्रेष्ठ आहे की ज्या भागवत ग्रंथामध्ये सगळ्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये गुरु कसा असावा, शिष्य कसा असावा, शिष्याने गुरुत्व कसं प्राप्त करावं हे सांगितलंय. त्याप्रमाणे उपचित नवशक्ती विश्व आत्मन्युपरिचित स्थिर जंगमालयाय सुरभ ऋषभ नमः सनातनाय, त्या सनातन भगवंताला नमस्कार असो. आणि गुरु हा या ठिकाणी भागवत ज्यांनी सांगितलं हे व्यास महर्षी आहेत. त्याचप्रमाणे शुकाचार्य आहेत, हे श्रेष्ठ दर्जाचे गुरु आहेत. आणि म्हणून या गुरुनी जे ज्ञान सांगितलं त्यामुळे शिष्य उद्धरले. म्हणून गुरु कसा असावा तर जसं आपण म्हणतो पाणी पिना छान की, मित्र बनाना या ठिकाणी जान की. पाणी छान के म्हणजे गाळून प्यावं, मित्र जाणून करावा, मित्र बनाना जान के. याला कोणत्या व्यसन आहेत, कोणत्या सवयी आहेत ते समजून घ्यावं, नाही तर आपल्याला त्याच लागतात. आणि गुरु बनाना पहचान की, गुरु मात्र जाणून पहचान करून सगळ्या प्रकारच्या त्याच्या विचारपूर्वक गुरु बनवावा. नाही तर मग गुरु कसे असतात त्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे की एक जण गुरु आणि शिष्याची जोडी, अत्यंत लोभी होता हा गुरु. त्या शिष्याकडे गेला आणि शिष्यालाही त्या गुरुचं महत्व होतं, गुरुलाही शिष्याचं. शिष्य श्रीमंत होता आणि गुरु तर काय, गुरु त्या शिष्याकडून अपेक्षा करणारे. एके दिवशी गुरु गेले, आज म्हणले काय दशमी, म्हणले आज तर काय. आणि म्हणल्याबरोबर शिष्याला म्हटले की अरे शिष्या आज आहे शुभ घडी, आज फार चांगली घडी म्हणले. मग शिष्य म्हणला हो आज फार चांगला वेळ आहे, दशमी आहे. मग काय दान देई जे घोडी, त्याच्याकडे काठीवाडी घोडी होती,
50,000 रुपये किमतीची काठेवाडी घोडी तेवढी दान दे म्हणले, बस म्हणजे तुझं कल्याण होईल. असं म्हणल्यावर शिष्यही मोठा हुशार होता. तो काही असा तसा नव्हता, तोही चांगल्या कच्च्या गुरुचा चेला नव्हता, तो पक्क्या गुरुचा चेला होता. तो म्हणला काही हरकत नाही, शिष्य हात जोडी. त्याने हात जोडले. म्हणला ठीक आहे, मी तुम्हाला दान देतो, पण मला काही प्रसाद द्या ना. म्हणले तुम्हाला काय पाहिजे प्रसाद? प्रसाद दे जे शाल जोडी. या गुरुच्या अंगावर काश्मीरची पश्मिना शाल होती 1 लाख रुपये किमतीची. काश्मीरला पश्मिना शाल लाख रुपये किमतीची आहे बरं का, 3 लाखापर्यंत शाली आहेत. ह्या लाख रुपये किमतीची शाल काड्याच्या डब्बीच्या आपल्या बोटामधून, बोटाची अंगठी आहे त्याच्यामधून सुद्धा जाते घडी. तेव्हा इतकी सुंदर शाल त्यांच्या अंगावर होती गुरुच्या. म्हणले काही नाही, प्रसाद दे जे शाल जोडी. असं म्हणल्यावर गुरु म्हणले वा वा, चांगला शिष्य मिळाला, तूच मला खरा गुरु आहेस म्हणे. तेव्हा असे गुरु उपयोगाचे नाहीत. म्हणून गुरु कसे असावेत, शिष्य कसे असावेत याचं वर्णन या ठिकाणी करण्यात आलंय. आणि माणसाने कोणत्याही गोष्टीच्या नादीला न लागावं, मन कुठेच जाऊ देऊ नये. मन कीर्तन कीर्तन राजन न शरीर कीर्तन कीर्तन. म्हणून न खींचे कमान तो कहाँ से लगेगा तीर. जर कमानच ओढली नाही, दोरीच ओढली नाही, न खींचे कमान तो कहाँ से लगेगा तीर, तर मग बाण कसा जाईल हो? अहो मनच तिकडं नाही गेलं तर शरीर कसं जाईल? म्हणून मनच जाऊ देऊ नका, मनावर नियंत्रण ठेवा. हे सगळ्या भागवताचं शास्त्र या ठिकाणी सांगितलं, तत्व सांगितलं. त्याप्रमाणे ते म्हणतात की या भागवत ग्रंथामध्ये आपल्याला अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. भागवत ग्रंथ इतका परम श्रेष्ठ दर्जाचा ग्रंथ आहे, ज्या ग्रंथाने व्यास महर्षीला सुद्धा मनाला शांती प्राप्त झाली. आणि हे भागवत, श्रीमद भागवत हे एक महाक्षेत्र आहे. नाथांनी वर्णन केले त्यांच्या एकादश स्कंधाच्या टीकेमध्ये की श्रीमद भागवत हे एक महाक्षेत्र आहे, एक शेत आहे. तिथं बीज धारण करणारा ब्रह्मदेव आहे. नारद शेती करणार आहे, त्यांनी पेरणी केली म्हणे. व्यासाने त्याची मशागत केली आणि स्वानंद बोधाचं पीक या ठिकाणी भरभरून आलं. त्यात शुकमुनींनी खळं केलं आणि त्यात परीक्षितीला धान्याचा लाभ झाला. आणि एकादश स्कंध त्यामध्ये सर्वात श्रेष्ठ आहे. आणि उद्धवाने त्यातलं कणसातून धान्य निवडलं, पक्वान्नाचं ताट तयार केलं. आणि त्या ताटाजवळ एकनाथ महाराज म्हणतात, मग आपण काय म्हणावं? एकनाथ महाराजांनी स्वतःला मांजर म्हटलंय, आपण कोण हो? आपण मशक. पक्वान्नाचं ताट वाढलं, त्या ताटाजवळ एकनाथ म्हणतात मी मांजर होऊन चाटायला आलो. तेव्हा हो का त्या समर्थाची या ताटी, ब्रह्मरसे पूर्ण भरली वाटी, ते मी अत्यंत प्रेमे चाटी, स्वानंद पुष्टी संतोषे. नाथांनी म्हटलं. तेव्हा नाथांच्या सारखे महनीय संत जर स्वतःला मांजर म्हणत असतील तर आपण चिरटापेक्षा सुद्धा लहानच आहेत असं म्हणावं लागेल. म्हणून अशा या भागवत ग्रंथाचं सूत सौनकादिकाला सांगतात, यम ब्रह्मा वरुणेंद्र उदमत सुनबंधी दिव्य स्तवे वेदे सांगपद कर्मोपनिषदि गायन्त्यम सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यम योगिनो यस्यांतन्न विदुसुरासुरगणा देवाय तस्मै नमः. या ठिकाणी पहिल्यांदा त्यांनी भागवताला, त्यातल्या ज्ञानाला आणि सांग पद क्रम उपनिषद हे या ठिकाणी वेद कसा लक्षात ठेवला, त्याचे वेगवेगळे पद कसे झाले त्याचं वर्णन केले. यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्रमृतः, ज्या भगवंताचं वेगवेगळे देव वर्णन करतात. आणि ध्यानावस्थित तद्गतेन मनसा, योगी लोक त्यांना ध्यानामध्ये भगवंताला पाहतात. यस्यांतन्न विदुसुरासुरगणा देवाय तस्मै नमः, त्या भगवंताला नमस्कार असो. या ठिकाणी पृष्ठे भ्राम्य दमंद मंदरगिरी ग्राभाग्रकंडू यना निद्रालोह कमठाकृतीर भगवत श्वासा निला पांतुवाह यत् संस्कार कलानुवर्तन वशात बेला निबेन आंबसाम याता यात मतींद्रितम जलनिधेर नाद्यापि विश्राम्यती. या ठिकाणी एक महत्वाचा श्लोक वर्णन करण्यात आलाय की ज्या वेळेला भगवान स्वतः हा श्लोक का बरं दिला असेल त्यांनी, आणि हे वैशिष्ट्य कशामुळे मांडलं असेल कोणतं, की ज्या वेळेला भगवंतांनी समुद्र मंथनाच्या वेळेला कच्छावतार धारण केला, भगवंताची पाठ खाजवत होती म्हणे, आणि म्हणून मंदर पर्वत त्यांनी धारण केला पाठीवर. आणि ती पाठ खाजवत असताना मंदर पर्वताचे हेलकावे, त्यामुळे ती पाठ खाजवली गेली. आणि या वेळेला भगवंताचे जे श्वास बाहेर पडले ते श्वास आमचं रक्षण करोत असं म्हटलं. याचा अर्थ काय होतो? पण हे झालं शब्द, ते श्वास आमचं रक्षण करोत, पण म्हणजे काय? म्हणून भागवताची भाषा ही समाधी भाषा आहे. भागवताची भाषा शब्दात नाहीये, भागवत शब्दात नाहीच आहे. भागवत आहे ते त्याच्या अर्थात,
त्याच्या तात्पर्यात त्याच्या सूक्ष्म अशा प्रकारच्या अर्थाचे वेगवेगळे जे वलय निर्माण होतात त्यामुळं भागवत ही एक जीवनदृष्टी आहे. भागवतामध्ये ही जी समाधी भाषा आहे ती आपल्याला जर लक्षात घेतली तरच हे कळू शकतं. अद्वैताची भाषा या ठिकाणी आपल्याला दिसेल. आणि म्हणून वास्तविक एरवी भाषा म्हणलं की द्वैत आहे, पण इथे अद्वैताची भाषा आहे असं म्हटलं पाहिजे. कारण भाषा म्हणजे द्वैत म्हणजे दोन. ओठ असल्याशिवाय आपल्याला बोलता येईल का? नाही बोलता येणार. म्हणजे दोन असल्याशिवाय कुठलीच व्यवहारच होत नसतो, दोन शिवाय व्यवहार होत नसतो. पण इथे द्वैतामध्ये अद्वैत कसं आहे ते सांगितलंय. आणि म्हणून या ठिकाणी पृष्ठे भ्राम्य मंद मंदरगिरी याचा अर्थ असा आहे की भगवंताच्या श्वास आमचं रक्षण करोत. म्हणजे श्वास कोण आहेत भगवंताचे? तर यस्य निश्वसितम वेदः, वेद त्याचे श्वास आहेत. त्यांच्या अंतःकरणातून वेद बाहेर पडले म्हणजे भगवंताच्या आपल्या श्वासामध्ये वेद आहे. वेद म्हणजे ज्ञान आहे. म्हणजे भगवंताने सांगितलेलं ज्ञान आमचं रक्षण करो हा त्याचा अर्थ आहे. म्हणून भगवंताचं ज्ञान, भगवंताचं अलौकिक ज्ञान जे आमचं रक्षण करू. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की भगवंतानी श्रम या ठिकाणी सांगितले. कमठा कृतेर भगवत श्वासानिलाह पांतुवाहा, ते अनिल ते वारं आमचं रक्षण करो. कोणतं? की जे भगवंताच्या परिश्रमातून निर्माण झालं. म्हणजे तात्पर्य असं आहे की आपण सुद्धा देवाने हे सांगितलं की तुम्ही परिश्रम करा, मी तुम्हाला फळ देईल. तुम्ही म्हणाल दे रे हरी पलंगावर, मी देणार नाही का? सहजासहजी कोणतीही गोष्ट मिळत नसते. प्रयत्नांती परमेश्वर म्हणून नाही श्रांतस्य सस्याय देवा असं वेद सांगतो की श्रांतस्य सस्याय देवा, देव सुद्धा प्रयत्नवाद्यालाच मदत करतो. केवळ बाजेवर बसून पलंगावर बसून जो म्हणतो देव देव मला सगळं देव, देव म्हणतो मी देणार नाही तुला, मी का तुला बांधेल का? तुम्ही प्रयत्न करा, मी प्रयत्नाला यश मात्र मी देईन. म्हणून यश देण्याचा अधिकार भगवंताचा आहे. प्रयत्न तुम्हाला करायचा आहे म्हणून तुम्ही कष्टात जा, तुम्ही प्रयत्न करा म्हणून यत्न तो देव जाणावा. या ठिकाणी नाही श्रांतस्य सस्याय देवा, देव सुद्धा श्रांत असेल परिश्रम करतील त्यालाच मदत करतो, अन्यथा करत नाही. म्हणून या ठिकाणी या संस्कार कलानुवर्तन वशात बेला निबाळ नांबसाम यातायाचा मतींद्रतन जलनिधे नाद्यापि विश्राम्यती. अजूनही भगवंतानी विश्राम्यती, अजूनही त्यांना विश्राम मिळालेला नाही. कारण लोक अजूनही धर्माने वागत नाहीत. म्हणून भगवंताच्या या श्वासाची गरज आहे. आम्हाला जशी श्वासाची गरज आहे त्याचा आणखी एक अर्थ असा आहे की जशी आम्हाला श्वासाची गरज आहे, एखाद्याला म्हणलं तू श्वास घेऊ नको, तो म्हणा श्वास घेऊ नको. एखाद्याचे श्वास संपत आले तर आपल्याला कृत्रिम श्वासोश्वासावर ठेवावं लागतं. त्याला कृत्रिम श्वासोश्वास दिला म्हणजे व्हेंटिलेटरवर ठेवलं. किती? 2 महिने 4 महिने व्हेंटिलेटर, कृत्रिम श्वासोश्वास. तसा देव म्हणतो की तुम्ही श्वास जसा तुम्ही जीवनासाठी आवश्यक आहे तसा धर्म सुद्धा जीवनासाठी आवश्यक आहे. धर्माने वागा, धर्माने वागला तर धर्म हा तुमचा श्वास आहे. धर्म हा जीवनाचा श्वास आहे. धर्म हा जगण्याचा श्वास आहे. म्हणून या ठिकाणी या भागवतामध्ये आपण जेव्हा भागवताचा समग्र विचार करतो, जीवनाचं साफल्य त्यामध्ये सांगितलंय, जीवनाचा श्रेष्ठ आदर्श त्यामध्ये मांडलाय. भागवतात काय एक नाही. भागवत म्हणजे काय गोष्टी माष्टी नाही. भागवत म्हणजे काय मनोरंजन नाही. भागवत म्हणजे काय वेळ घालवण्याचं साधन नाही, टू किल दी टाइम नाही. वेळ आपलं वेळच जात नाही त्याला भागवत वाचा नाही. ते म्हणतात जीवनाचं सार्थक करायचं असेल तर भागवत वाचा. त्यामध्ये अर्थशास्त्र आहे, त्यामध्ये राज्यशास्त्र आहे, त्यामध्ये मानसशास्त्र आहे, त्यामध्ये विज्ञान आहे. याचं आपण या 5 महिन्यात खूप चिंतन केलंय. खगोलशास्त्र आहे, भूगोलशास्त्र आहे. एवढंच कशाला, लिंग परिवर्तनाचा सुद्धा एक संदर्भ त्यामध्ये आहे. आपण बघितलाय तो इला नावाची मुलगी कशी बुधाची पत्नी नंतर कशी झाली आणि तिच्यापासून पुत्र कसा झाला तो पुरुरावा. हे लिंग परिवर्तन त्यामध्ये आहे. स्त्री बंधनकारक नसून वासना कशी बंधनकारक आहे ते त्यांनी सांगितलंय. म्हणजे भागवतात काय एक नाही, भागवतात सगळं आहे. फक्त जसं समुद्रातून वेगवेगळ्या प्रकारचे रत्न निघाले, हे सगळे होते समुद्रात पण निघाले नव्हते, त्याला मंथन करावं लागलं. तसं भागवताचं सुद्धा मंथन करा. मंथन म्हणजे चिंतन. भागवत एकदा वाचून कळणार नाही, ते चिंतन करा. आणि चिंतन एकदा करून चालणार नाही. जसं आपण ताक घुसळून लोणी काढतो त्याप्रमाणे या भागवताचं घुसळण झालं पाहिजे. सतत चिंतन आणि मंथन झालं पाहिजे. हे भागवत वेदांताचं सार आहे. ते म्हणतात आदि मध्यावसानेषु, याच्या प्रारंभी, याच्या मध्य आणि याची शेवटी वैराग्याख्यान विच्युतम, वैराग्याची आख्याने यामध्ये आहेत. हरी लीला कथा ब्राता, या ठिकाणी आपल्याला पुरुरवा उर्वशीची कथा दिसते. कोणी म्हणतात का यामध्ये फक्त भोगच सांगितला, ययातीच्या कथेत नाही. ययाती परिवर्तन कसं झालं, ययातीने स्वतःला नंतर बोकुड समजलं की मी बोकुड आहे, या बोकडापेक्षा मी वेगळा नाहीये.
म्हणजे परिवर्तन झालेलं सांगितलं. त्याप्रमाणे भोगातून त्यागाचा आविष्कार कसा झाला ते सांगितलं. म्हणून भागवत हा ग्रंथ आपल्याला परिवर्तन सांगणार आहे, त्यागाचा आदर्श देणार आहे. सगळ्या प्रकारचे आदर्श भागवताने दिलेले आहेत. त्यागाचा श्रेष्ठ जीवन आदर्श भागवताने दिला. काम हा कसा अनर्थकारक आहे हे न जातो काम कामानाम उपभोगेन शाम्यती, किंवा अर्थ हा कसा निरर्थक आहे हे भिक्षुगीतामधून सांगितलं. याप्रमाणे भागवत ग्रंथामध्ये आपल्याला प्रत्येक ग्रंथ कसा आहे हे त्यांनी सांगितले. पुराण संहिता असंभूत प्रयोजन आहे. पुराण संख्या कोणाकोणाची किती आहे ते या ठिकाणी सांगतात की ब्राह्म हा 10,000, पद्मपुराण हे 15,000, त्याप्रमाणे 55,000, विष्णू पुराण 23,000, शिवपुराणाची संख्या 24,000 आहे, भागवत पुराण हे 18,000 आहे, नारद पुराण 25,000 आहे, मार्कंडेय पुराण 9,000 आहे, अग्निपुराण 15,000 आहे, 15,400, भविष्य पुराण याची संख्या 14,000 आहे, 14,500, आणि ब्रह्मवैवर्ताची पुराण संख्या म्हणजे श्लोक संख्या 18,000 आहे, लिंग पुराणाची 11,000 श्लोकाची, वराह पुराण 24,000 आहे, स्कंद पुराण श्लोक संख्या 21,000 आहे, 21,100 म्हणजे त्याप्रमाणे वामन पुराणाची 10,000, कूर्म पुराणाची 17,000, मत्स्य पुराणाची 14,000, याप्रमाणे गरुड पुराणाची 29,000, याप्रमाणे ब्रह्मांड पुराण याची 12,000, याप्रमाणे सगळ्या पुराणांची संख्या मिळून 4 लाख एवढी संख्या आहे. आणि यामध्ये भागवत हे श्रेष्ठ आहे. 4 लाख संख्या आहे. आपण म्हणतो ना, या सगळ्या पुराणांच्या मध्ये सगळ्या पुराणामध्ये भागवत श्रेष्ठ आहे. व्यासस्य वचनम द्वयः, 18 पुराणेषु व्यासस्य वचनम द्वयम्. या 18 पुराणामध्ये व्यासांचं 2च शब्द महत्वाचे आहेत की परोपकार पुण्याय पापाय परपीडनम. परोपकार म्हणजे पुण्य आणि पाप म्हणजे परपीडा. संत तुकाराम महाराजांनी याचाच अनुवाद केलेला आहे की पाप पुण्य परोपकार, पाप हे परपीडा. पुण्य म्हणजे काय तर परोपकार म्हणजे पुण्य, आणि पाप म्हणजे काय परपीडा म्हणजे पाप. मग ती पीडा कोणत्याही पद्धतीने असो, दैहिक वाचिक मानसिक कोणती असो. इदम भागवता पूर्व ब्रह्मणे नाभी पंकजे. हे भागवत कसं निर्माण झालं ते सांगितलं. सर्व वेदांत सारम यद ब्रह्मात्मैकत्व लक्षणम. हे भागवत म्हणजे सगळ्या वेदांताचं सार आहे आणि ब्रह्मात्मैकत्व लक्षणम, ब्रह्माचं लक्षण यामध्ये सांगितलं. ब्रह्म म्हणजे काय याचं विवरण भागवतामध्ये करण्यात आलेलं आहे. कैवल्य एक प्रयोजनम. या भागवताचं प्रयोजन, भागवताची निर्मिती कशासाठी झाली तर कैवल्य, आम्हाला कैवल्य प्राप्त व्हावं, आम्हाला मुक्ती प्राप्त व्हावी म्हणून झालं. आणि म्हणून प्रौष्ठपदीला पौर्णिमेला हेमसिंहासन सह याचं जर दान केलं तर त्याला परमगती प्राप्त होते. त्याप्रमाणे राजन्य दृश्य साक्षात श्रीमद भागवतम परम. सगळ्यामध्ये भागवत कसं श्रेष्ठ आहे हे त्यांनी सांगितलं की भागवत ग्रंथ एकदा ऐकला, सर्व वेदांत सारमही श्री भागवत मिष्यते. सगळ्या वेदांताचं सार भागवत आहे. कारण वेदामध्ये अवघड भाग खूप आहे आणि तो कळणार नाही. म्हणून भागवत हे सगळ्यात सोपं आहे आणि श्रेष्ठ आहे. आणि त्या रसाने जो तृप्त झाला, भागवताच्या रसाने जो तृप्त झाला तो बाकी कशाकडेही जाणार नाही. तद रसामृत तृप्तस्य नान्यस्य ते क्वचित. ज्याने एखाद्याने अमृतपान केलं, समजा आपण अमृतपान केल्यानंतर आपल्याला कोणी म्हटलं की काकवी प्यायची का, काकवी मी आता अमृत पिलं, हे काय प्याला खाली ठेवलाय चांदीचा. अमृत पिल्यानंतर कोणी काकवी पिणार नाही. त्याप्रमाणे भागवत ऐकल्यानंतर बाकी काहीही ऐकण्याची इच्छा होणार नाही. निम्नगानाम यथा गंगा. ज्याप्रमाणे सगळ्या नद्यामध्ये गंगा श्रेष्ठ, देवामध्ये अच्युत श्रेष्ठ, वैष्णवांच्या मध्ये प्रत्यक्ष शंभू श्रेष्ठ, त्याप्रमाणे क्षेत्रामध्ये काशी श्रेष्ठ, त्याप्रमाणे पुराणामध्ये भागवत श्रेष्ठ. श्रीमद भागवतम पुराण ममलम यद वैष्णवानां प्रियम यस्मिन् पारमहंस मेघममलम ज्ञानं परंगीयते तत्र ज्ञान वैराग भक्ति सहितं नैष्कर्म्यमाविष्कृतं तच्छृण्वन् विपठं विचारण परो भक्त्याभिमुच्ये नरः. ते म्हणतात हे भागवत पारमहंस मेघममलम. हे परमहंस म्हणजे काय? परमहंस म्हणजे संन्यासी. संन्यासी लोकांनी ते म्हणतात संन्यासी लोकांना सुद्धा भागवतावर प्रेम वाटतं, भागवत सांगावंसं वाटतं. शुकादिक दादुले जे जन्मतः जे विषय जिणवून जन्मले, माऊलींनी वर्णन केले, विषय मारून जन्माला आले म्हणजे त्यांना काही कृत्य करायचं शिल्लक नव्हतं. मुंज सुद्धा केली नाही त्यांनी, लग्न तर बाजूलाच राहिलं, मुंज सुद्धा ज्यांनी केली नाही त्या शुकाचार्यांना भागवत सांगावंसं वाटलं आणि कृष्ण कथेमध्ये ते तल्लीन झाले. याच्यातच त्याचं मोठेपण आहे. म्हणून
पारमहंस्यमेकममलम, प्रत्यक्ष पारमहंस गतीला प्राप्त झालेले, परमहंस गती ज्यांना मिळाली आहे, जे मुक्त झालेत त्यांना सुद्धा भागवत ऐकावंसं वाटतं, भागवत सांगावंसं वाटतं. मुक्त झालेत पण पुन्हा एकदा भागवत सांगावंसं वाटतं. हा भागवताचा मोठेपणा आहे. आणि म्हणून आपण म्हणतो की अमृत हे देवांना मिळालं. ते म्हटलं देवांना मिळू द्या ना अमृत, पण या ठिकाणी भागवत रूपी अमृत पृथ्वीवर राहिलं. एकदा चर्चा झाली की देव म्हणले आमच्याकडे पाठवून द्या हे भागवत. सगळे लोक म्हणले नाही, तुम्हाला तेवढं अमृत घ्या म्हणले. गोडीने राहे सुधे माझी आता, पळाली सुधा स्वर्ग लोकाकडे. त्याच्यामध्ये गोडीच राहिली नाही. देव म्हणले अहो या अमृतात काही गोडी वाटणं म्हणले, आता आम्हाला भागवत द्या ना. सगळे लोक म्हणले नाही नाही नाही, नारदादी लोक म्हणले नाही नाही, तुम्हाला दिलं ते अमृत घ्या तुम्ही. भागवत रूपी अमृत मात्र या पृथ्वी तलावाच्या लोकांसाठी राहू द्या. म्हणून यस्मिन पारमहंस्यमेकममलम ज्ञानम परंगी येते, ज्या भागवतामध्ये ज्ञान आहे, भक्ती आहे, त्याचप्रमाणे श्रद्धा आहे आणि वैराग्य आहे. तच्छृण्वन जो ते ऐकतो, विपठन जो ते वाचतो, आणि विचारण परो जो त्याचा विचार करतो, चिंतन करतो, मनन करतो, निधिध्यासन करतो, भक्तीने तो मुक्त होतो. तस्मै येन विभासितो यमतुलो ज्ञान प्रतिभा पुरा तद्रूपेण च नारदाय मुने कृष्णाय तद्रूपिणा योगींद्राय तदात्मनाथ भगवद्राताय कारुण्यत तच्छुद्धम विमलम विशोकमृतम सत्यम परं धीमहि. सत्यम परं धीमहि या भागवताच्या शेवटी सुद्धा सत्यम परं धीमहि आहे. सुरुवातीला आपण सत्यम परं धीमहि पासून सुरुवात केली आणि शेवट देखील सत्यम परं धीमहि इथपासूनच आहे. म्हणून सत्य, पर आणि धीम, आम्ही सर्व सत्याची प्रार्थना करतो. अशा प्रकारच्या गायत्री मंत्राने याची सुरुवात आहे, गायत्री मंत्राने शेवट आहे. म्हणून नमस्तस्मै भगवते वासुदेवाय साक्षिणे या भागवत ग्रंथाला नमस्कार असो, त्याचप्रमाणे भगवंताला नमस्कार असो, आणि व्यास चक्ष मुमुक्षवे त्या व्यासांना नमस्कार असो की ज्यांनी आम्हाला हे भागवत त्या ठिकाणी लिहिलं, आणि त्या शुकाचार्याला नमस्कार असो. संसार सर्पदष्टम यो विष्णुरात ममू मुचत. विष्णुरात म्हणजे प्रत्यक्ष परीक्षिती, जो संसार रूपी सर्पांनी ज्याला दंश केला, संसार रूपी सर्प त्याला चावला. हा सर्प कोणता आहे हो? संसार रूपी सर्प आहे. हा प्रत्येकाच्याच मागे लागलेला आहे. प्रत्येकाला फक्त 7 दिवसाचं आयुष्य आहे. म्हणजे काय हो 7 दिवसाचं? म्हणजे आठवड्यामध्ये 7 दिवस असतात. कोणत्या तरी आठवड्यातल्या एका दिवशी आपल्याला जायचं आहे हे पक्क आहे. मग तो सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, पुन्हा सोमवार आला, म्हणून 7 दिवस. या ठिकाणी सप्ताह याच्यासाठी सांगायचा की सप्ताहातल्या कोणत्या तरी एका दिवशी आपला मृत्यू ठरलेला आहे. पण तो मृत्यू हा अमृतमय व्हावा, त्या मृत्यूतून आपण मुक्त व्हावं आणि या जन्मजन्मांतरेच्या फेऱ्यामधून मुक्त व्हावं म्हणून भागवत आहे. म्हणून संसार सर्पदष्टम यो विष्णुरात ममू मुचत. तो जसा मुक्त झाला तसा आपण मुक्त व्हावं. म्हणून भवे भवे यथा भक्ते पादयोस तसे जाय पादयोस्तव जायते तथा कुरुष्व देवेश नाथस्वन्नो यथा प्रभो. म्हणून भवे भवे यथा भक्ती, पुन्हा पुन्हा भगवंताची भक्ती आम्हाला प्राप्त व्हावी. नामसंकीर्तनं यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःखशमनस तन्नमामि हरिं परम. त्या भगवंताला नमस्कार असो, त्या ज्या भगवंताची पायाशी भक्ती आपली कायम राहावी आणि सतत भगवंताचं नामस्मरण आपल्यामध्ये असावं. ज्याप्रमाणे हा भागवत ग्रंथ या आपण 5 महिने या ठिकाणी सांगितला. सर्व श्रोत्यांनी प्रत्यक्ष नसलं तरी अप्रत्यक्षपणे ऐकला, तो ऑनलाईन ऐकला, नवीन माध्यमातून ऐकला, आणि हा ऐकून सुद्धा चिंतन केलं, मनन केलं. आपण केवळ वाचारंभण म्हणून सांगायचंय की भागवत समाप्ती. भागवताची समाप्ती कधी होत नसते. भागवत हा समाप्ती होण्याचा विषय नाहीये, तो पुन्हा नव्याने सुरुवात आहे. जसं आपण म्हणतो, आपण जायला निघाल तरी म्हणतो आपण आता मी येतो, तुम्ही तर चाललात हो, पण जातो म्हणायचं नसतं, म्हणून येतो. या ठिकाणी सरळ दळणं सरळ म्हणू नये. सरळ जरी असलं, संपलं तरी संपलं म्हणू नये, ते सुरुवात झाली म्हणावं. कारण या प्रत्येक गोष्टीमध्ये नव्याने सुरुवात करणे. आपल्याला या वर्षीपुरतं कदाचित या चातुर्मास्यापुरतं भागवताची समाप्ती असेल, पण तू पुन्हा नव्याने सुरुवात करायची. म्हणून ओम जन्माद्यस्य यतोन्मयादितरतश्चार्थेष्वभिज्ञ स्वराट तेने ब्रह्मदायादि कवये मुयन्ते सूरयः तेजोवानि मृदा यथा विनिमयो यत्र सर्व मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यम परं धीमहि. याप्रमाणे या भागवत ग्रंथाची पुन्हा एकदा आपण सुरुवात करू. आणि केवळ 5 महिने आपण ऐकलंय, त्याचं आता चिंतन करायचंय, त्याचं मनन करायचंय, त्याचं पुन्हा चिंतन मनन आणि निधिध्यासन करून या भागवताचं वैशिष्ट्य आपण समजून घ्यायचंय. आणि पुन्हा 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 पुन्हा, कारण जेविलेच जेवावे. आपण
दररोज जसं जेवतो, काल जेवलो तेच आज जेवलो, काय जेवला तो आज, काय नाही, भाजी पोळी वरण भात, काल तेच भाजी पोळी वरण भात, रोज तेच का, हो रोज तेच. तसं रोज आपण भागवतच ऐकावं, दुसरं काही ऐकू नये, कारण त्यातूनच आपल्याला पुष्टी आणि तुष्टी प्राप्त होईल आणि मुक्ती प्राप्त होईल. याप्रमाणे यावर्षी भगवंताच्या कृपेने, जनी जनार्दनांच्या कृपेने आणि माझ्या आदरणीय वेदशास्त्र संपन्न जनार्दन महाराजांच्या कृपेने मी हे भागवत त्यांनी जे मला सांगितलं, शिकवलं, त्याप्रमाणे मी आपल्या समोर या ठिकाणी सादर केलं. 5 महिने आपल्याला हे जणू काही मिळाले होते. हे 5 बोट आहेत, जणू काही 5 महिने म्हणजे आपल्याला हे पंचरस मिळाले होते. ज्याप्रमाणे दूध, दही, मध, साखर मिळून 5 पंचामृत होतं. हे पंचामृत आपण ग्रहण केलं. हे भागवत रूपी पंचामृत 5 महिन्यामधलं आपण ग्रहण केलं. आणि हे मी सांगितलं नाही, तर मला जसं सुचलं, मला जसं वडिलांनी आणि जनार्दन महाराजांनी प्रेरणा दिली, त्याप्रमाणे मी माझ्या केवळ साधन म्हणून माझा वापर या ठिकाणी करण्यात आला. मी साध्य नव्हे, माझे देहा साधन आहे, म्हणून माझ्या साधन रूपाने, माझ्या शब्दरूपी साधनातून हे ज्ञान माझ्या वडिलांनीच सांगितलंय, अशी माझी धारणा आहे. आपली देखील ती असेल. त्याप्रमाणे हे आपल्यासमोर सांगितलं. हे भागवत ऐकल्यानंतर त्याचप्रमाणे या जनी जनार्दन महाराज, त्याचप्रमाणे आमची संस्थान देवता यांचे सर्वांना आशीर्वाद लाभावेत, सर्वांना सुख समृद्धी प्राप्त व्हावी आणि भागवत ग्रंथाने सर्वांना या त्यांच्या लौकिक जीवनामध्ये अभ्युत्थान आणि सगळ्या प्रकारच्या निश्रेयस, ह्या दोन्ही अभ्युदय आणि निश्रेयस ह्या दोन्ही सिद्धी प्राप्त व्हाव्यात, दोन्ही सुख प्राप्त व्हावेत. आणि त्याप्रमाणे या भागवत ग्रंथाच्या श्रवणाने सर्वांना मुक्ती प्राप्त व्हावी, अंतिमतः मुक्ती प्राप्त व्हावी, सर्वांचे मनोरथ परिपूर्ण व्हावेत. त्याप्रमाणे ज्याप्रमाणे आपण म्हणतो इथे विद्याधरोपी, या सर्व प्रकारच्या इच्छा सर्वांच्या या ठिकाणी परिपूर्ण व्हाव्यात. सर्वेपि सुखिनः सन्तु, सन्तु सर्वे निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्, अपुत्राः पुत्रिणः सन्तु, पुत्रिणः सन्तु पौत्रिणाः, अधनाः सधनाः सन्तु, जीवन्तु शरदां शतम्. याप्रमाणे मी प्रार्थना करतो. त्यानंतर आता या भागवताची आरती होईल, मग प्रसाद होईल. आणि 1 तारखेला म्हणजे 1 डिसेंबरला ललित या ठिकाणी होईल. ते ऑनलाईनच आपण करू. ज्याप्रमाणे जे काही या पाठांगणाचे परंपरेचे कार्यक्रम आहेत ते सगळे ऑनलाईन होतील. त्याप्रमाणे आपण देखील 1 तारखेला मात्र सकाळच्या वेळेला ललित असतं, ते या ठिकाणी संपन्न होईल. आपण सर्व प्रकारच्या उपक्रमांना उपस्थित राहावं अशा प्रकारची विनंती करतो. आणि आता प्रसाद वाटप होईल, आरती होईल आणि मग सर्वांनी आपापल्या ठिकाणी प्रसाद घेऊन जावं अशी विनंती करतो. कुंडली कवरदे हर विठ्ठल, सीताकांत स्मरण जय जय राम, पार्वती पते हर, श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः.